सध्या माझ्या कलेक्शनमध्ये नवीन आलं आहे. नमस्कार, द रेल मिनिट मराठीच्या नवीन भागात सगळ्यांचं स्वागत. बऱ्याच दिवसाच्या गॅपनंतर आपण भेटतोय आणि मागच्या आठवड्यात मी विचारलं होतं ते म्हणजे 1854 साली कुठल्या शहरात रेल्वे सेवा सुरू झाली होती. ती म्हणजे कोलकाता. त्यावेळच्या कलकत्त्यामध्ये हावड्याहून रेल्वे सेवा सुरू करण्यात आली होती, जी मुंबईच्याही आधी होणार होती, पण इंजिन न आल्यामुळे डिले झाली होती. पहिला अपडेट आहे तो म्हणजे रेल्वेच्या तिकिटाबद्दल, रेल्वे तिकीट कॅन्सलेशनबद्दल. आपल्याला माहिती आहे की आपण रेल्वेचं तिकीट जे आहे ते 4 तासापर्यंत कॅन्सल करू शकत होतो, पण आत्ताच्या नवीन नियमानुसार 8 तासापर्यंत आपल्याला कुठलाही रिफंड मिळणार नाही आहे. त्यामुळे आपलं जेव्हा तिकीट आपण काढतोय तेव्हा कॅन्सल करायच्या वेळेला नक्की विचार करा की पुढे आपल्याला कसा प्लॅन करायचा आहे तो. त्याच्या पुढचा अपडेट आहे तो म्हणजे मुंबई मेट्रोबद्दल. 3 एप्रिलला मुंबई मेट्रोची लाईन 9 म्हणजेच दहिसर ईस्ट ते काश्मीरा गाव आणि मंडाले ते चेंबूर ईस्ट ही लाईन 2B ह्याचा जो पार्ट आहे तो इनॉग्रेट होण्याची शक्यता आहे आणि लवकरच आपल्याला तिथे गाड्या धावताना दिसतील अशी अपेक्षा आहे. त्याचा पुढचा अपडेट आहे ते म्हणजे आपल्या सगळ्यांचीच लाडकी मुंबई पुणे दख्खनची राणी ह्याला नवीन डायनिंग कार जोडलेली आहे. म्हणजे अर्थात डायनिंग कार तीच आहे, पण त्यातला जो आतला भाग आहे किंवा इंटेरियर जो आहे ते बदलून आलेला आहे. संपूर्ण वारली पेंटिंग आणि नवीन सोफासारख्या दिसणाऱ्या सीट्स ज्या आहेत त्या बसवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे एक नवीन वेगळा साज या राणीला मिळालेला आहे असं आपण म्हणू शकतो. पुढचा अपडेट आहे तो म्हणजे DDU म्हणजे पंडित दीनदयाल उपाध्याय ते गया हे जे बिहारमधलं सेक्शन आहे तिथे 180 kmph स्पीडने ट्रायल करण्यात आलेली आहे त्या ट्रॅकची आणि त्यामुळे त्या सेक्शनमधल्या गाड्या ॲटलिस्ट 160पर्यंत अपग्रेड होऊ शकतात येणाऱ्या काही दिवसांमध्ये. तर सर्टिफिकेशन वगैरे मिळाल्यानंतर अर्थात तिकडचा स्पीड वाढेल अशी अपेक्षा आहे. पुढचा अपडेट आहे तो म्हणजे जोधपूर दिल्ली कॅन्टोन्मेंट वंदे भारत आहे तिला जयपूर गांधीनगर इथे हॉल्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे तिकडच्या प्रवाशांना नक्कीच तो फायदा होईल. किंवा तुम्ही जर टुरिस्ट म्हणून जाणार असाल तर जयपूरच्या सबर्बनमध्ये एक नवीन हॉल्ट त्या वंदे भारतला मिळालेला आहे. त्यामुळे ही एक नक्कीच चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा अपडेटमध्ये म्हणजे सुरत स्टेशन 1500 कोटी रुपयांच्या आसपास अपग्रेड होत आहे आणि ते जे अपग्रेड होत आहे ते तयार होताना तिकडे 2 सबर्बन प्लॅटफॉर्म दिलेले आहेत आणि त्याचाच वापर करून भविष्यात साधारण डिसेंबर 2027पर्यंत सुरत मुंबई रॅपिड रेल किंवा एक सबर्बन सर्व्हिस अशी नमो भारत रॅपिड रेल सर्व्हिस चालू होऊ शकते. त्यामुळे सुरत मुंबई क्षेत्रात कमालीचा स्पीड वाढलेला दिसू शकतो सबर्बन क्षेत्रामध्ये. अर्थात ह्याच्यासाठी आपल्याला जो पाथ आहे म्हणजे किंवा टाईम स्लॉट आहे तो मिळण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी मुंबई डहाणू ह्या ज्या सबर्बन क्षेत्रातल्या लोकल सर्व्हिस आहेत त्या डेडिकेटेड ट्रॅकवर शिफ्ट झाल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी या क्षेत्रात किंवा या पट्ट्यामध्ये स्लॉट मिळू शकेल आणि ते झाल्यानंतर तुम्हाला तिकडे सर्व्हिस चालू होताना दिसू शकेल. सध्या मुंबई ते सुरत दरम्यान काही पॅसेंजर ट्रेन आणि मेमो ट्रेन धावतात. त्यांच्या जोडीलाच या ज्या अपग्रेडेड ट्रेन आहेत त्या धावताना दिसू शकतात. त्यामुळे येणाऱ्या पुढच्या 1.5 वर्षात काय होतं हे नक्की आपल्याला कळेल. तर अपडेट आले तर नक्कीच मी इथे टाकत जाईन. तर हे होते क्विक अपडेट आणि यावेळचा प्रश्न तो म्हणजे आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा मोठ्या शहरांमध्ये जे मध्यवर्ती स्टेशन असतं त्याला आपण सेंट्रल या नावाने ओळखतो. म्हणजे अमुक सेंट्रल असं आपल्याकडे ओळखलं जातं. त्यातलाच एक भाग म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मुंबई आणि मुंबई सेंट्रल. सो पूर्वीची जी मुंबई होती ब्रिटिश काळातली त्यावेळी बऱ्यापैकी सेंटर भागात असलेलं स्टेशन म्हणून त्याचं नाव दिलं गेलं ते म्हणजे मुंबई सेंट्रल. तर अशी सेंट्रल स्टेशन्स आपल्या इकडे भारतातल्या बऱ्याच शहरांमध्ये आहेत. तर त्या शहरांची नावं आणि त्या शहरांचं म्हणजे स्टेशन असलेलं नाव हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न परत एकदा, एखादी सिटी समजा XYZ सिटी घेतली तर XYZ सेंट्रल अशी असलेली शहरांची नावं तुम्हाला आपल्याला कमेंट करून सांगायची आहेत, अर्थात भारतातली. तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुन्हा एका नवीन भागात.